वॉशिंग पाउडर निरमा, वॉशिंग पाउडर निरमा, रेखा, जया और सुषमा, सफेद सी सफेदी निरमा से आए, रंगीन कपड़ा भी खिल खिल जाए, निरमा सबकी पसंद निरमा। निरमाचा इतिहास एक मोठा धडा। गुजरातमध्ये 1969 साली एक 24 वर्षाचा तरुण आपल्या सायकलवरून घराघरात फिरत पिवळ्या रंगाच्या डिटर्जंट पावडर विकण्यास सुरुवात करतो। पुढे जाऊन हीच पावडर निरमा या नावाने भारतातील नंबर 1 डिटर्जंट ब्रँड बनते। पण नंतर असं काय घडतं की या निरमाची विक्री अचानक घटू लागते आणि शेवट हा ब्रँड संपूर्णपणे कोसळतो। नमस्कार, मी पंकज, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे। ही गोष्ट सुरू होते जवळपास 55 वर्षापूर्वी। गुजरातमध्ये करसनभाई पटेल नावाचे एक गृहस्थ सरकारी विभागात केमिस्ट म्हणून काम करत होते। मात्र त्यांचा पगार घर चालवण्यासाठी पुरेसा नव्हता। त्यामुळे अधिकचे पैसे मिळावे यासाठी छोटासा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला। त्यांच्याकडे BSc ची पदवी आणि केमिस्ट विषयाचे चांगले ज्ञान होते, म्हणूनच त्यांनी आपल्या घरात सोडा एश आणि काही रसायनांवर प्रयोग सुरू केले। अनेक अपयशानंतर त्यांनी एक किफायतशीर आणि प्रभावी डिटर्जंट पावडर तयार केली। करसनभाईंना एका वर्षाची मुलगी होती, तिचं नाव निरुपमा होतं। निरुपमाच्या नावावरूनच त्यांनी निरमा हे नाव दिले। त्यांनी पावडर प्लास्टिकच्या साध्या पिशव्यांमध्ये पॅक केली आणि दुसऱ्या दिवशी सायकलवर फिरत घरोघरी जाऊन ती विकण्यास सुरुवात केली। त्या काळात बहुतांश मध्यमवर्गीय आणि गरीब लोक कपडे धुण्यासाठी लॉन्ड्री साबण वापरत होते। हा साबण स्वस्त असायचा, पण कपड्यांवरील घट्ट डाग काढण्यास हा साबण अपयशी ठरायचा। दुसरीकडे श्रीमंत वर्ग डिटर्जंट पावडर वापरत असे, कारण ही पावडर हार्ड वॉटरमध्येही प्रभावी होती आणि सर्व प्रकारचे डाग हटवू शकत होती। हिंदुस्तान लिव्हर लिमिटेडचा सर्फ हा त्या काळातील प्रमुख डिटर्जंट ब्रँड होता, पण त्याचा दर हा प्रति किलो 15 रुपये होता। त्यामुळे मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांना ते परवडू शकत नव्हते। करसनभाईंनी हेच लक्षात ठेवले आणि त्यांनी निरमाची किंमत फक्त 3.5 रुपये प्रति किलो ठेवली। त्यामुळे पहिल्यांदाच लोकांना लॉन्ड्री साबणाच्या किमतीत डिटर्जंट पावडर मिळू लागली होती। काही काळातच निरमा प्रचंड लोकप्रिय झाली आणि करसनभाई रोज 200 किलो डिटर्जंट पावडर विकू लागले। वाढत्या मागणीमुळे करसनभाईंनी अहमदाबाद जवळील सरसपूर येथे एक लहान कारखाना सुरू केला आणि कामगारांची भरती केली। त्यांनी आपल्या उत्पादनाच्या पॅकेजिंग मध्येही सुधारणा केली आणि निरमा गर्ल हा नवीन ब्रँड तयार केला। पुढे जाऊन हीच निरमा गर्ल भारतातील सर्वात लोकप्रिय ब्रँडचा चेहरा बनली। आता निरमा पुढे प्रश्न होता तो डिस्ट्रीब्युशन म्हणजेच वितरण मजबूत करणे। अहमदाबादमध्ये 2000हून अधिक किराणा दुकानं होती, पण नवीन ब्रँड असल्याने दुकानदारांनी निरमा डिटर्जंट पावडर त्यांच्या दुकानात ठेवायला नकार दिला। यावर उपाय म्हणून करसनभाईंनी एक युक्ती लढवली। त्यांनी काही महिलांना कामावर ठेवले आणि त्या महिलांना दुकानदाराकडे जाऊन निरमा आहे का असे विचारायचं। त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांना वाटू लागलं की निरमाची मागणी खूप आहे आणि जर आपल्या दुकानात विक्रीसाठी ठेवली नाही तर त्याचा तोटा होईल। त्यामुळेच त्यांनी करसनभाईंशी संपर्क साधला आणि स्वतःहून निरमा डिटर्जंट पावडर दुकानामध्ये विक्रीसाठी ठेवण्यास सुरुवात केली। अल्पावधीतच निरमा अहमदाबाद आणि आसपासच्या गावांमध्ये सर्वात जास्त विकला जाणारा डिटर्जंट पावडर बनला। करसनभाईंना समजलं होतं की निरमाची सर्वात मोठी ताकद म्हणजे तिची स्वस्त असलेली किंमत। त्यामुळे त्यांनी निरमाची उत्पादन खर्च शक्य होईल तितका कमीच ठेवला। निरमाच्या फॉर्म्युलामध्ये 65% फक्त सोडा ॲश होता, जो गुजरातमध्ये त्यावेळी स्वस्त मिळायचा। निरमामध्ये सर्फच्या तुलनेत अर्धच डिटर्जंट वापरलं होतं। निरमामध्ये कुठलाही व्हाईटनर किंवा सुगंधी परफ्यूम नव्हता। सर्फ मोठ्या आणि महागड्या मशीनमध्ये बनवला जात असे, तर निरमा पूर्णतः हाताने तयार केला जात असे, त्यामुळे तो स्वस्त पडत असे। सरकारी सवलतींमुळे निरमाला 15% एक्साइज ड्युटीमध्ये सूट मिळत होती। या सर्व गोष्टींमुळे निरमाची किंमत नेहमीच नियंत्रणात राहील आणि 1975 पर्यंत निरमा संपूर्ण गुजरातमध्ये पसरला। निरमाची लोकप्रियता वाढण्यात त्याच्या जिंगल आणि जाहिरातींची सर्वात मोठी भूमिका होती। वॉशिंग पावडर निरमा, वॉशिंग पावडर निरमा, निरमा ही धून रेडिओ आणि टीव्हीवर सतत वाजू लागली आणि निरमा एक घराघरात ओळखला जाणारा ब्रँड बनला। 1977 पर्यंत निरमाने 12% मार्केट शेअर मिळवला आणि 1985 पर्यंत तो 60% मार्केट शेअर घेत भारतातील नंबर 1 डिटर्जंट बनला। 1986 मध्ये
निर्मानं डिटर्जंट बार सुद्धा बाजारात आणला आणि हिंदुस्तान लिव्हरच्या रिन बारला टक्कर दिली। त्यामुळं HLL ला जाणवले की निर्मा त्यांच्या संपूर्ण व्यवसायासाठी धोका बनतोय। मग हिंदुस्तान लिव्हर लिमिटेडने एक मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला। त्याचं नाव होतं स्टिंग आणि त्यांनी नवीन डिटर्जंट ब्रँड व्हील लॉन्च केला। व्हीलची किंमत निर्मा इतकीच होती, पण त्याची गुणवत्ता निर्मापेक्षा जास्त चांगली होती। त्यामध्ये सुवासिक घटक आणि हातांसाठी सौम्य फॉर्म्युला होता। मी सांगितलं होतं स्वच्छता आणि तू दिलीस हातांची जळजळ। ही जाहिरात प्रसिद्ध केली जी ग्राहकांना खूप आवडली। त्यातूनच 1990 पर्यंत व्हील हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा डिटर्जंट ब्रँड बनला। याच वेळी कानपूरच्या मुरलीधर आणि विमल कुमार या भावंडांनी घडी डिटर्जंट ब्रँड लॉन्च केला। घडीने निर्माच्या तुलनेत किंचित महाग 10% जास्त किंमत ठेवली, पण गुणवत्ता जास्त दिली। विक्रेत्यांना अधिक नफा मिळाल्यामुळे त्यांनी ही घडीची शिफारस ग्राहकांना करायला सुरुवात केली। पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे या जिंगलमुळे घडी डिटर्जंट घराघरात पोहोचली। 2000 सालानंतर घडी डिटर्जंटनं निर्माला पूर्णपणे बाजारातून बाहेर फेकले आणि भारतातील नंबर 1 डिटर्जंट ब्रँड बनला। निर्माची कहाणी व्यवसायातील अपार यश, जबरदस्त मार्केटिंग आणि नंतर स्पर्धेनं उद्ध्वस्त झालेल्या ब्रँडचं उत्तम उदाहरण आहे। निर्मानं बाजार जिंकला, पण तो टिकू शकला नाही। ही गोष्ट मार्केटिंग, इनोव्हेशन आणि व्यवसाय धोरणांवर मोठा धडा शिकवते। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला आवर्जून कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास इतरांना शेअर करा आणि असेच नवीन नवीन माहितीपूर्ण रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी मॅक्स महाराष्ट्राच्या सर्व सोशल प्लॅटफॉर्म्सला आवर्जून फॉलो सबस्क्राईब करा। तुमच्या सूचनांचं स्वागतच आहे। धन्यवाद।